वाव, तुम्ही बघू शकता इथे दही किती बढिया सेट झालंय. सो इथे मी अराउंड 2 लिटर फुल क्रीम दूधचं दही सेट केलं आहे. आणि आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे श्रीखंड. वेलची केशर श्रीखंड आपण बघणार आहोत. सो त्याच्याकरता मी घरीच दही सेट केलंय आणि मी हे इथे मस्लिन क्लॉथचं सेटअप केलंय. जाळीमध्ये मी दाखवते तुम्हाला. ह्या जाळीत मी वरून मस्लिन क्लॉथ घातलाय. आणखीन आता मी चक्का बांधून घेणार आहे. तर हे मी सगळं दही याच्यात ट्रान्सफर करून घेतलंय आणि याला आता मी असं घट्ट बांधून घेईन. आणखीन वजन ठेवून याला 6-7 तास ठेवेन आणि मग तेवढं हेवी वेट ठेवून ह्याचं सगळं पाणी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. बेसिकली आपण याचा आता चक्का करून घेऊ. सो याला आपण सेटअप करून, तुम्ही बघू शकता पाणी निघतंय, याला आपण तयार करून घेऊ चक्का बनवायला. सो आता आपण हा जो चक्का बांधला होता तो चेक करून घेऊ सेट झालाय की नाही. सो तुम्ही बघू शकता छान एकदम ड्राय झालाय. सगळं मॉइश्चर जे पण पाणी होतं ते सगळं निघून गेलंय. आपला चक्का एकदम परफेक्टली तयार आहे. आता आपण जे 2 लिटर दूध घेतलं होतं त्याच्यात अराउंड अर्धा किलो चक्का तयार झाला. आता ह्या चक्का जो आपला आहे त्याला मी मस्लिन क्लॉथनी असं स्ट्रेन करून घेईन. तर इथे तुम्ही पुरण यंत्र पण वापरू शकता. अदरवाईज असं घट्ट मस्लिन क्लॉथ तुम्ही एका वाडग्यावर असं पसरवून घ्या, टाईट ठेवा आणि मग त्याच्यावरती तुम्ही चक्का हा असं स्ट्रेन करून घ्या. तुम्ही बघू शकता मी कसं त्याला एक प्रकारे चाळून घेते. म्हणजे ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि क्रीमी टेक्स्चर येईल तुमच्या श्रीखंडला. सो मी ह्या पद्धतीने हा सगळा चक्का स्ट्रेन करते. तुम्ही बघू शकता चक्का आपला हा असा छान मस्लिन क्लॉथमधनं पास केला आहे. पण हा एकदम छान स्मूथ क्रीमी टेक्स्चर झालंय. आता याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालू. इथे मी हे दूध कोंबट करून त्याच्यात केशर घातलं होतं. छान कलर आपला आलाय त्याला. त्याबरोबर मी इथे जायफळ पूड, वेलची पूड, थोडे पिस्त्याचे काप, पिठी साखर, आणखीन फ्रेश क्रीम घेतली आहे. क्रीम घेणं हे ऑप्शनल आहे पण तुम्ही टाकली तर फेटून छान असं श्रीखंडला टेस्ट छान येतो, क्रीमीनेस रिचनेस वाढते. सो इथे अराउंड मी 1 or 2 स्पून फ्रेश क्रीम श्रीखंडमध्ये घातली आहे. आणि ह्याच वाटीनी मी 1.5 वाटी असं पण म्हणू शकतो तेवढी मी साखर, पिठी साखर इथे घातली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी साखर अजून घालू शकता. तुम्हाला खूप गोड श्रीखंड आवडत असेल एकदम तर ऑरल्स कमी पण करू शकता, आपल्या चॉईसवर आहे. पण अराउंड 1.5 कप सफिशियंट होते. आता आपण वेलची पूड, आणखीन जायफळ हे आपण घालून घेऊ. जायफळ मस्त एकदम छान टेस्ट येतो. सो आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता याच्यामध्ये एक एक करून घालतोय. आता मी याला मिक्स करून घेईन चांगलं. तुम्ही बघू शकता छान क्रीमी श्रीखंड आपलं तयार झालं आहे. मी याच्यामध्ये पिस्ता वरून घातलाय. तुम्ही बघू शकता किती स्मूथ आपलं श्रीखंड तयार झालंय. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.